आज आम्ही जाणार होते मुंबईला IPL बघायला, मुंबई वर्सेस RCB चे फ्रॉड तिकीट्स निघाले. फक्त स्क्रीनिंग दाखवणार, ते पण गाझियाबादला, म्हणजे ते दिल्लीच्या पुढे. मुंबई वर्सेस CSK ची मॅच आहे, त्याचं एक तिकीट 10,500 रुपयाला भेटतंय. आम्ही आज चाललेले पेरूची वाडीला, तिकडे खूप छान मिसळ भेटते. बेबेंची बहीण बघा, एकदम बेबेंसारखी डिट्टो. बेबे बाय बाय, भेटू उद्या. नाशिक मधल्यानंतर इथली मिसळ, इथले अंगूर आणि इथलं वातावरण एकदम बेस्ट असतं. जसं मुंबईला सेलिंग आहे ना, तर तसंच नाशिकला पण सेलिंग आहे. हे बघा, पेरूची वाडीचं छोटंसं सेलिंग. रीलमध्ये एकदम भारी पद्धतीने दाखवलं होतं, पण इथे आल्यावर बघितलं त्या टाईपचं नाही होतं जे रीलमध्ये आम्ही बघितलं. पंच थाली, आयुर्वेदिक मसाज, फूट मसाज. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस, मी आता आहे नाशिकला. आम्ही आलो होते नाशिकला, मी बेबे आणि सर्वजण होते आम्ही. बिकॉज काल होतं गाईस आत्याचं वर्ष श्राद्ध. काल रामनवमी होती ना, तर मग काल आत्याचं वर्ष श्राद्ध होतं, त्यासाठी आम्ही नाशिकला आले होते. आणि आता झालेलं आहे वर्ष श्राद्ध. मम्मी पप्पा पण काल आले होते, तेच म्हणजे परवा आले, काल चालले गेले ते. म्हणजे मी बेबेंना घेऊन इथे आलो होतो, कारण की बेबेंना 2-3 दिवस आधी यायचं होतं ना, तर मी बेबेंना घेऊन आलो होतो इथे. बेबे चालले आता त्यांच्या भावाकडे, आणि आम्ही चाललेले पार्थ, मी आणि ईशा दिदी बाहेर मिसळ खायला. बिकॉज नाशिकची जी मिसळ आहे ती खूप फेमस आहे, आणि मी खूप आधी गेलो होतो. 3 वर्ष आधी मे बी मी नाशिकची मिसळ खाल्ली होती, तर त्यानंतर मी नाही खाल्ली. म्हटलं पार्थ चल आज आपण जाऊन येऊ, तर पार्थने आज सुट्टी काढली होती, सो आज आम्ही चाललेले. मी एक कवर घेतलं होतं मुंबईवरून, आणि आता बघा त्याचा कलर निघत चाललेला आहे हळूहळू. आणि त्या माणसाने काय बोललो होतं, त्याला विचारलं होतं, म्हटलं खूप सॅमसंगचे कवर भेटता जिथून हे व्हाईट असं दिसायला लागतं. तो म्हणे गॅरंटी देतो म्हणे, काहीच निघणार नाही. आणि आता बघा स्वतः सगळा कलर निघत चाललाय. ब्लॅक घेतलं होतं, व्हाईट होत चाललंय ते. आणि मधून पण ते प्रॉपर सिलिकॉन नाही, वेलवेट पेपर लावलेलं आहे मधून. कोणाचे? तुझे आंघोळीचे त्याचे. मी 2 दिवस राहील बाबा, नाही 1 दिवस राहील मी बाबांकडे. कपडे घेऊन येशील ना? चालेल. कसं वाटतंय मग भावाच्या घरी चाललेले? भावाच्या घरी चाललेले. केव्हा गेले होते तुम्ही बाळूबाबांकडे? खूप वर्ष झाली. मग तिकडेच का बरं राहत नाही महिनाभर तरी? काय करू, बेबेंकडनं जास्त चढलं जात नाही, म्हणून आहे ना बेबे दुसरीकडे जायला खूप कमी म्हणतात की मला इथे नाही जायचं, मला माझ्याच घरी थांबायचं. आणि जे बेबेंचं घर आहे ना इंदोरला, बेबे तिथे पण जायला नाही म्हणतं. गेले तर लगेच म्हणता मला घ्यायला येऊन जा म्हणे. असं का बरं करता बेबे तुम्ही? आवडत नाही मला आता आजारामुळे कुठे राहिला. ते तर तुमचं घर आहे ना, पण तरी पण 1 दिवस राहायचं, 15 दिवस राहिले ना बस ना. तर बेबे त्यांचा झोला घेऊन चाललेले आता. जय सीताराम. परत एकदा नाही, हा परत आंघोळीला जा. नाही ते तू परत म्हटला ना, ते म्हण बाहेर निघताना. याला ना मी केव्हांचा आंघोळीला पाठवतोय. आंघोळीला गेला, पण गाणे चालू होते त्याच्यामध्ये. आंघोळ झाली का नाही याची आंघोळ बाई? काय आंघोळ झाली का नाही? हा, ते महत्वाचं आहे, कारण की 1 तास आधी याला बोलला होता आंघोळ कर, त्याच्या आधी आंघोळ करून येऊन गेला. हे बघ गाईस, तुम्ही पार्थला केव्हापासून बघताय मला कमेंट करून सांगा. पण पार्थ जसाचा तसाच आहे अजूनपर्यंत, काहीच बॉडीमध्ये त्याच्या येणं डिफरन्सच नाही आलेला आहे. काय करायचं बॉडीमध्ये? अरे थोडं म्हणजे असं, आपण आता आहे ना, आम्ही खूप ठिकाणी जातो ना, आता रिलेटिव्ह बोलतात आर्यन किती बारीक झालं तू, हे तुला पण ऐकू आलं असेल, म्हणजे तुला पण बोलत असतील. पण मग त्यासाठी आता थोडा हालत वाढवायची आहे मला पण माझी. आणि हा तर काय जिम जाऊन 1 महिन्यात बंद करून देतो असे. काय करायची जिम? मग काय करणार आहे? बॉडी कसं बनवणार आहे? का बनवायची? नाही बनवणार, असंच राहील बारीक आयुष्यभर. हवाली तोडून जाईल. आणि काहीच तुम्हाला माहिती, आज आमचा प्लॅन काय होता. आज आम्ही जाणार होते मुंबईला IPL बघायला. मुंबई वर्सेस RCB ची मॅच होती, बट पप्पांच्या फ्रेंडने तिकीट्स काढले होते, ते फ्रॉड तिकीट्स निघाले. म्हणजे ते फ्रॉड नाही, ते स्क्रीनिंगचे तिकीट निघाले. वानखेडे स्टेडियम जेव्हा बुक करत होते तेव्हा त्यांना दाखवलं वानखेडे स्टेडियम. त्यांना वाटले की या वानखेडे स्टेडियमचे तिकीट आहे आणि ते भेटत आहे, तर तेव्हा त्यांनी काढून घेतले. कोणत्या एंट्रीवरून आपल्याला जायचं आहे आणि काय सीट नंबर आहे, तर तेव्हा त्यांना समजलं की ते फक्त स्क्रीनिंग दाखवणार, ते पण गाझियाबादला, म्हणजे ते दिल्लीच्या पुढे तिथे. आता का आम्ही स्क्रीनिंग बघायला तिकडे जाऊ, त्यापेक्षा आम्ही कॅन्सल केलं. आणि ना आता बघू पुढे. आणि आम्ही हे पण बघितलं होतं की मेच्या 15 तारखेला मुंबई वर्सेस CSK ची मॅच आहे, त्याचं एक तिकीट 10,500 रुपयाला भेटतंय. एक तिकीट 10,500ला 1 महिन्याआधी.
आता विचार करा तुम्ही की किती महाग असतं IPLचे. जर तुम्हाला माहिती असेल गाईस की IPLचं तिकीट कुठून काढतं तर आम्हाला सांगा, कारण की आम्हाला जायचं आहे IPLची मॅच बघायला. तर गाईस मी आता आलेला आहे बेबेंच्या बहिणीकडे. बेबेंची एक बहीण आहे, ती इथेच राहते, म्हणजे की आत्याचं घर वरती आहे ना, तर आत्याचं घर 4th फ्लोअरवर आहे आणि आजीचं घर 1st फ्लोअरवर आहे. मी आता आलेला आहे आजींकडे. ही आहे बेबेंची बहीण, बघा एकदम बेबेंसारखी डिट्टो. बेबेंची अजून एक बहीण आहे जी की जळगावलाच राहते. ते म्हणजे तिघी जणांना एकदम सेम दिसतं, असं काहीच फरक वाटत नाही. बेबे इकडे बघा तुम्ही, बघा एकदम सेम टू सेम. नाही नाही, पप्पांचे लहान मामा आहे की मोठे मामा आहे? हे ना, हे मोठे मामा आहे. आणि जे लहान मामांना त्या ब्लॉग मध्ये पण घेतलेले, इंदोरला होते तेव्हा, ते लहान आहे. आणि हे मोठे मामा आहे, प्रमोद बाबा आहे हे. हा मामा नाही, पप्पांचे मामा. मावशी हा सॉरी, मावसा पप्पांचे मावसा. ते कन्फ्युजन होऊन जाते एवढे सगळेजण बसलेले. आम्ही आज चाललेले पेरूची वाडीला. तिकडे खूप छान मिसळ भेटते आणि तिथला ॲम्बियन्स आणि तिथला वाईब पण छान, म्हणजे नेचर पण छान आहे. काय म्हणताय जी? काही नाही, आम्ही येतो. या गाडीत जागा आहे असं, पण आम्ही 3च जण चाललेले, मी, ईशा दीदी आणि पार्थ. तुम्ही पण जाऊन आलाय? पण ते तर लहान मुलांसाठी आहे ना. मिसळ तर मोठ्यांसाठी आहे ना. तुम्ही मिसळ खाता? आईस्क्रीम खाल्ली तिकडे खास पेरूचा आईस्क्रीम भेट. पण झाडाला पेरू नाही. हा, पेरू आईस्क्रीम. झाडाला पेरू नाहीये, त्याला पेरूची वाडी म्हणता. आणि आईस्क्रीम आहे तिथे पेरू नाही. तुम्ही काय म्हणता, काय समजत नाही. झाडाची वाडी म्हणायचं, फक्त पेरूची वाडी. तुम्हाला आईस्क्रीम घेऊन येईल ना येता येता. तर काहीच बेबे चालले आता आणि आम्ही पण निघतोय बेबे गेल्यावर. बेबे ओ बेबे, ऐकू येत नाही बेबेंना. ते काय आता वयानुसार कमी येतं ना ऐकू, तसं झालंय. बेबे बाय बाय, भेटू उद्या. खूप लवकर आला पार्थ. 5 मिनिटात रेडी. कोण बोललो तुला? ओ तिला ते दरवाजा उघड, अजून ती चिडलेली. फास्ट चालते, मी काय करू? फास्ट चाललेलं महत्वाचं असतं आयुष्यात, समजलं का? ऑन अ टाइम चालायचं माणसाने. माझ्या घड्यात 5 मिनिट पुढे गेलं. गाईस चला आता आम्ही निघताय. कुठे? पेरूची वाडी. आम्ही पोहोचलेले पेरूची वाडीला. कारला पार्क केलंय तिथे. आणि आता जाऊ आम्ही मध्ये. मी ना इथे एकदम आधी आलेला आहे. का रे पाहत आपण आलेले ना आधी वाटतं. एकदा इथे जादूचा शो दाखवता वाटतं. हे तेच आहे ना? नाही का? ते कोणतं होतं? ते बंद झालं बघा. इथे जसं की पक्ष्यांची वाडी आहे, त्यानंतर काय वाडी आहे. मिसळ वगैरे पण भेटते इथे. आईस्क्रीम आहे, पेरूची लस्सी आहे. म्हणून पेरूची वाडी नाव ठेवलेलं आहे. तसं गर्दी खूप आहे इथे. पहिले खाऊन घेऊ. काहीच खाल्लं नाही सकाळपासून. मी खाल्लेलं आहे उपमा. यायचं आम्ही फायनली आता आलेले पेरूची वाडीमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे ना की नाशिक म्हटल्यानंतर इथली मिसळ, इथले अंगूर आणि इथलं वातावरण एकदम बेस्ट असतं. त्यासाठी ना आम्ही मस्त मिसळ खायला आलेले. आणि याआधी आम्ही एका ग्रेप्स एम्बेसीमध्ये पण गेलेले होते. तिथे मस्त काय होतं माहिती का, जसे आपले टेबल्स लागलेले असतात ना, आजूबाजूने अशी झाडं होते आणि त्या झाडाला आहे ना ओरिजिनल अंगूर्स होते. तर त्याच झाडाचे अंगूर तोडून आपल्याला ते कॉम्प्लिमेंटरी देतात. आणि आता आम्ही इथे ऑर्डर केलेले आहे एक मिसळ प्लेट, एक माझ्यासाठी, एक याच्यासाठी, तिच्यासाठी. आणि इथे आहे एक थाळी पण, जे की आहे 1200 रुपयामध्ये. त्यामध्ये सगळे येतं, पण आम्ही ती मागवली नाही कारण की आमच्याकडनं एवढं खाल्लं जाणार नाही. आम्ही मिसळ प्लेट ऑर्डर केलेली आहे. एवढं साधनाचा आता क्रेज नाही राहिला ना. आधी खूप होता तिकडे ना. नाही का? तेव्हा फक्त साधना चालायचं. आणि आता काय चालतं? ग्रेप्स एम्बेसीमध्ये आपण 3 वर्ष आधी गेले होते, आठवतं?
खातो आणि खरंच खूप छान टेस्ट आहे मिसळची. आता आहे ना मला दुसरीकडे जाऊन पण ट्राय करावं लागेल बिकॉज आहे ना सर्वांची टेस्ट काही वेगवेगळी असते. मिसळ खाऊन झालेली आहे आणि ना खरंच खूप छान टेस्ट होती. आणि आता नेक्स्ट टाइम जेव्हा पण आम्ही कुठे जाऊ ना तर आता दुसरीकडे जाऊ, कारण की इथे आम्ही ट्राय केलेलं आहे. आधी ग्रेप्स एम्बेसी झालं, पेरूची वाडी झालं, आता आम्ही जाऊ साधनाला. पण गाईस इथे पेरूची नाव आहे इथे, पण मला एक पण पेरू दिसला नाही. बट पेरूचं आईस्क्रीम नक्की खाल्लं आम्ही. इथे ना पेरूचं आईस्क्रीम भेटलं होतं, त्यावर तिखट आणि मीठ पण देतात, ते हलकं हलकं मीठ देतात आणि तिखट पण देतात. तर ते आपल्याला पेरूवर टाकून खावं लागतं, खूप छान लागतं ते. इथे पेरूची लस्सी पण भेटते, पेरूची चहा पण भेटते. म्हटलं नको तेवढं काही जाणार नाही मला, चहा आपली आपल्याला नॉर्मलच जाते. आणि आता भूक पण नाही तशी. आता आम्ही फक्त हे एक्सप्लोअर करू की इथे काय काय म्हणून, कारण की इथे फक्त मिसळ नाही आहे, इथे आहे पक्षी पण. तर आता तेच पक्षी बघायला आम्ही चालले. जसं मुंबईला सीलिंग आहे ना, तर तसंच नाशिकला पण सीलिंग आहे. हे बघा पेरूची वाडीचं छोटंसं सीलिंग. आता आम्ही चाललेले सीलिंगवरून. इथे बोटिंग पण असते. आम्ही इंस्टाग्रामवर काय बघितलं तर इथे ना पूर्ण ब्ल्यू पाणी होतं, एकदम ब्ल्यू. ते बघून आम्ही आलो ना, एकदम भारी वगैरे असेल. इथे बघा एकदम ग्रीन ग्रीन पाणी झालेलं आहे. खूप आधीच असेल तो व्हिडिओ मग. गाईस आम्ही इथे आता मध्ये जात होते. इथे आहे पक्ष्यांचे घरं, म्हणजे खूप वेगवेगळे पक्षी आहे. पण मध्ये जायचं एकाचं तिकीट आहे 100 रुपीज पर पर्सन. पार्थ मला बोलला चला इंदोरच्या झूला चला म्हणून. तिथे गेले ते आम्ही 20 रुपये तिकीट होतं फक्त. तर आम्ही आता इथून चालले इंदोरला. चला इंदोरला आता मजा करते गाईस. इथे ना तेच पक्षी जे आम्ही इंदोरला बघितले होते म्हणून का आता आम्हाला इच्छा पण नाही, कारण डेडिकेटेड ते थोडी आहे. इथे हॉटेलमध्ये केलेलं आहे. हॉटेलमध्ये येऊन पण मिसळ खाल्ल्यानंतर एक वेगळा खर्च. अरे हे आपण केलेले ग्रेप्स एम्बेसीला गेलेले. हे तर आपल्या जळगावच्या आनंद मेळ्यामध्ये असतं. पार्थ हे तर जळगावच्या आनंद मेळ्यामध्ये असतं. गाईस आता पेरूची वाडीमधून आम्ही निघालेले बाहेर. आणि जसं आम्ही रीलमध्ये बघितलं होतं ना तसं होतच नाही. रीलमध्ये एकदम भारी पद्धतीने दाखवलं होतं, पण इथे आल्यावर बघितलं त्या टाईपचं नाही होतं जे रीलमध्ये आम्ही बघितलं. सो आम्ही फक्त इथे मिसळ एन्जॉय केली आणि बाकी थोडं फिरले. आणि आता निघते आम्ही सिटी सेंटर मॉलसाठी, बिकॉज आम्हाला येता येता रस्त्यातच लागला होता. आमची कार आहे तिथे. तर गाईस आम्ही पोचलेले आता सिटी सेंटर मॉलच्या पार्किंगमध्ये. कारला इथे गेलेले पार्क आणि आता चाललेले आम्ही. यांचा प्लॅन होतोय की आता मूवी बघायची आणि ते शोधतंय की कोणती चांगली मूवी आहे. जर मूवी असेल तर मूवीला जाऊ म्हणे. बट आता आम्ही आधी जातो इथे मॉलमध्ये. आता आम्ही आहे CCM मध्ये. आणि ना CCM मध्ये येऊन सगळ्यात आधी पार्कने काय बघितलं आहे का, परफ्यूम. 3 परफ्यूमच्या शॉपवर आम्ही गेले. हे तिसरं शॉप चालूच आहे. आधी एक खाली होतं तिथे एक, ते तिथे, आणि ह्या साईडला एक, आणि हे तिसरं एक. याला सगळीकडे जाऊन परफ्यूम ट्राय करायचे फक्त, कारण की परफ्यूम आहे ना काही सगळ्यांना आवडतं आणि मला पण खूप आवडतं. खरे हात समरसारखा. मी 3 दुकानांमध्ये गेले, म्हणजे 3 स्टॉलवर गेले आम्ही परफ्यूमच्या. आणि सगळ्यांकडे जाऊन आहे ना परफ्यूम टेस्ट करताय, म्हणजे स्मेल करताय. तर त्यानं डोकं असं दुखायला लागलं ना आता, की एकदम वेगवेगळे परफ्यूम, काही स्ट्रॉंग, काही लाईट आणि काही स्वीट नोट, असे डोकं दुखायला लागलं त्याने. कुठे गेले यार सांगत पण नाही जाताना. आमचं दुःख ऑर्गेट मीठ पडतंय बघा ना इथे आणि इथे. आज तीच मॅच आम्ही बघायला जाणार होतो आणि तेच आम्हाला दिसून गेलं. असं मन अफसोस और आहे. कारण की लाईफमध्ये पहिल्यांदा आज आम्ही जाणार होते IPLची मॅच बघायला, मुंबई वर्सेस RCB. बट ते स्वप्न राहिलं. बघू आता कधी जाता येतं आम्हाला मॅच बघायला. कांस्य हळूहळू पाय त्याला टच करणार. स्टार्टिंगला थोडंसं टिंगलिंग होणार. फर्स्ट 2 मिनिट आपलं पण आहे कसं. हो. कांस्य थाली, आयुर्वेदिक मसाज, फूट मसाज. कांस्य थाली.
पण कर फार भारी वाटेल. इकडे बघ गुदगुली होते आधी आधी. आता आहे ना आमचं मसाज करून झालेलं आहे. आता दीदीचा चान्स आहे. ते 2च मशीन होत्या आता, मग त्यामुळे आता एकाला उशिरा बसावं लागेल. आणि आता तिला नाही माहिती की कशा गुदगुल्या होत्या. बघा तिला नाही होते. ए भाई नाही होते. मला आधी वाटलंच नाही गुदगुले. मग पारने तो पूर्ण तोंड मोकळं करून टाकलं होतं. तर काहीच आम्ही आता आहे ना मॉलमध्ये छान रील शूट केलेली, एकदम फनी रील आहे. म्हणजे ना जे आमच्या समोर जे होते ना लोक ते पण हसत होते. आता घरी जाईल, एडिट करेल, टाकेल आणि होप्सो ऑडियन्सला ती आवडेल म्हणून. काहीच भेटली का आणि आता जाऊ घरी. आता आम्ही जातो ते घरी. बट आहे ना मी माझ्या मित्राच्या शॉपमध्ये आलेले आणि मित्र तो असं आहे की आम्ही दोघी यूट्यूबर आहे आणि ब्लॉगर आहे. आमचं एकदा कोलॅबरेशन झालं होतं तेव्हा आम्ही भेटले होते. त्यानंतर कधी कधी भेटणं होत होता. बट आता तो नाशिकला शिफ्ट झाला आहे, म्हटलं त्याला भेटून घेऊ. तुम्हाला दाखवतो मी कोणाची गोष्ट करतोय. मी गोष्ट करतोय विवेकची. तुम्ही याला मे बी ओळखत पण असतील, कारण की मला पण नाही माहीत की मला याला ब्लॉगमध्ये घेऊन किती वर्ष झाले किंवा भरपूर दिवस नाही वर्ष झालेले. त्याने मस्त एक शॉप टाकली होती इथे, तर इथे याच्या शॉपवर बघायला आलो होतो, व्हिजिट करायला. 2-3 दिवस झालेले ना आता. हो, आताच 5 तारखेला ओपनिंग झाली शॉपची. हां, तर बस असं आपलं सेटअप आहे. सगळे युनिक प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे भरपूर सारे आणि लो प्राईसमध्ये. हां, सगळे युनिक प्रोडक्ट बघितले मी इथे. चांगलं आहे असंच. आता येत राहील ना नाशिकला तर भेटत राहील. नक्की येत जा, भेटूया. तू मुंबईला येतो. मुंबईला आहे ना आलेला आणि मला सांगत नाही. मी याला याची स्टोरी बघतो, मला सांगतो अरे तू होता का. आणि जेव्हा मी सौरभ जोशीला भेटला होता ना, हा तेव्हा मुंबईला होता आणि मी त्याची स्टोरी संध्याकाळी बघितली की हा मुंबईमध्ये. तेव्हा मला समजलं तेव्हा पण भेटणं झालं असतं. आता काय करतो, ज्याच्या त्याच्या नशिबात भेटणं असतं त्याला भेटणं होतं. परत नेक्स्ट टाइम आल्यावर सांगतो. ठीक आहे. चला फायनली पोचले घरी. खूप मोठा दिवस गेला आज आमचा. आज वाटलंच नाही 6 वाजून गेले, असं वाटतं आताचे 4 वाजलेले. बट उन्हाळा त्यांना असंच होतं समजतच नाही. संध्याकाळचे 6 होते, आम्ही पोचलेले घरी. नेहमी या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. येते श्री राधे.